नमस्कार मंडळी, कशा आहात सर्व? मजेत ना? तुम्हा सर्वांना संकष्ट चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. त्यानिमित्ताने आपण आज उकडीचे मोदक बनवणार आहोत. चला तर मग रेसिपी पाहूया. आपण आधी सारण बनवून घेऊया. त्यासाठी एका कढईत थोडंसं तेल घेतलं आहे. त्यात आपण खसखस थोडी भाजून घेऊया. किसलेला नारळ ॲड करूया आणि थोडं भाजून घेऊया. आता गूळ ॲड करूया. आपण 2 वाटी किसलेला नारळ आणि 1 वाटी गूळ या प्रमाणात घेतलं आहे. गूळ आणि नारळ व्यवस्थित मिक्स करून गूळ वितळेपर्यंत शिजवून घेऊया. गूळ आणि नारळ व्यवस्थित मिक्स झालेत. आता त्यात आपण वेलची पावडर ॲड करूया आणि मिक्स करून घेऊया. आता मोदक बनवण्यासाठी सारण रेडी आहे. आता आपण उकड बनवून घेऊया. त्यासाठी आपण 1.5 वाटी पाणी आणि अर्धी वाटी दूध घेऊया. त्यात थोडंसं मीठ आणि थोडंसं तेल ॲड करूया. आता आपण या तांदळाची पिठी ॲड करूया. आपण उकड बनवण्यासाठी 1.5 वाटी पाणी, अर्धी वाटी दूध आणि 2 वाटी तांदळाची पिठी घेतली आहे. उकड व्यवस्थित मिक्स झाली आहे. आता गॅस बंद करून झाकण लावून 5 मिनिटं असंच ठेवूया. उकड आता प्लेटमध्ये काढून व्यवस्थित मळून घेऊया. उकड आता आपली व्यवस्थित मळून झालेली आहे. आता आपण त्याचे मोदक बनवायला घेऊया. मी आता इथे लाटून घेते. तुम्ही डायरेक्ट हातानेही पारी बनवू शकता. लाटून झालंय आता आपलं. आपण आता कळ्या बनवून घेऊया. हलक्या हाताने प्रेस करत करायचं आपल्याला. सर्व कळ्या झाल्यात बनवून. आता त्यात आपण सारण भरून त्या सर्व कळ्या हलक्या हाताने मिटवून घेऊया. आपला आता मोदक बघा कसा तयार झाला आहे. अशाच प्रकारे आपण बाकीचेही मोदक बनवून घेऊया. बनवून घेतलेले मोदक पाण्यात भिजवून आपण एक पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलं आहे. त्यात चाळण ठेवून ते उकडून घेऊया. मोदकावरती आपण केसर लावूया, म्हणजे त्याने छान फ्लेवर येईल.
बाप्पासाठी खास मोदक रेडी आहेत. खरं तर ही मोदक रेसिपी व्हिडिओ जेव्हा आपले बाप्पा आले होते तेव्हाच पोस्ट करायची होती, पण गावी नेटवर्क इश्यू असल्यामुळे नाही करता आली. रेसिपी कशी वाटली ते सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा. गणपती बाप्पा मोरया.